नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आपला आहे पोट साफ न होणे यावरती घरगुती आयुर्वेदिक उपाय। अशा काही मित्रांनो 5 उपाय तुम्हाला सांगणार आहे मी, जे तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट लक्षात येईल मित्रांनो। 100% तुम्हाला फरक लक्षात येईल। यातले तुम्ही 2 उपाय हे जरी सुरुवातीला केले तरी तुम्हाला फरक जाणवेल मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आणखी आमच्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो एक सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आरोग्याविषयी असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला पहिली टिप्स मित्रांनो आपली ती आहे, मॉर्निंगला तुम्ही उठल्या तुम्ही किती वाजता उठता ह्यावरतीही तुमचं पोट साफ न होण्याचं कारण असू शकतं मित्रांनो। पोट साफ ज्या पेशंटचं होत नाही त्या पेशंटनी मॉर्निंगला सकाळी 5 ते 6 ह्या वेळेमध्ये उठणं गरजेचं असतं मित्रांनो, गरजेचं आहे। ज्या पेशंटला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे अशा पेशंटनी मॉर्निंगला 5 ते 6 ह्या वेळेमध्ये उठायलाच पाहिजे। सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर पहिले तुम्हाला 1 ग्लास कोमट पाणी करायचं आहे मित्रांनो। कोमट पाणी केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबू त्यामध्ये रस टाकायचा आहे आणि याचं सेवन तुम्हाला सुरू करायचं आहे मित्रांनो। तुम्ही 8 दिवस हे सेवन करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल। तुमचं पोट अर्ध्या तासाच्या आतमध्ये साफ होऊन जाईल मित्रांनो। उपाय नंबर 2 मित्रांनो, आवळा। तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की आवळा आयुर्वेदिकमध्ये किती गुणकारी आहे, आवळ्याचे किती फायदे आहेत मित्रांनो। त्यामध्ये आवळा तुमचे पोट साफ करण्यासाठीही फायदादायक आहे। तो कसा आहे, आवळा पावडर तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल किंवा तुम्ही मार्केटमधून आवळा विकत आणून घरीही त्याचं पावडर करू शकता मित्रांनो। आवळा पावडर त्याचं सेवन कसं करायचं आहे, रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी कोमट पाण्यामध्ये तुम्हाला आवळ्याचा पावडरचा 1 चमचा टाकायचा आहे आणि ते मिश्रण तुम्हाला झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी घ्यायचं आहे मित्रांनो। हा प्रयोग मित्रांनो तुम्ही 8 दिवस करून बघा, तुम्हाला रिझल्ट लक्षात लगेच येऊन जाईल। 3 नंबरचा उपाय आपला 100% गुणकारी आहे, तुम्हाला 100% रिझल्ट येणार। माझ्या बऱ्याचशा पेशंटला 99% रिझल्ट आला आहे मित्रांनो। तुम्हीही ट्राय करू शकता, तुम्हालाही रिझल्ट। यामध्ये मित्रांनो तुम्हाला संध्याकाळी झोपण्याआधी 1 तास, कमीत कमी 1 तास, जास्तीत जास्त तुम्ही पाहिजे तेवढा वेळ घेऊ शकता, पण झोपण्याआधी 1 तास तरी तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे। हा प्रयोग म्हणजे तुम्हाला 1 ग्लास कोमट पाणी करायचं आहे। कोमट पाण्यामध्ये गावरान गाईचं तूप पाहिजे मित्रांनो, गावरान गाईचं तूप पाहिजे मित्रांनो। मार्केटला तुम्हाला गावरान गाईचं मिळेल अशा हिशोबानेच घ्या, म्हशीचं किंवा इतर कुठल्या याचं तूप नाही पाहिजे मित्रांनो। गावरान गाईचं तूप मिळालं तर खूपच लवकर रिझल्ट येईल, लक्षात येईल। गावरान गाईचं तूप मिळालं, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी 1 तास आधी याचं सेवन करा मित्रांनो। 2 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट लक्षात येईल मित्रांनो। इतका गुणकारी आहे हा रिझल्ट की माझ्या खूप साऱ्या पेशंटला फरक आला आहे। तुम्हीही करून बघा। तुम्हाला सीताफळाचं झाड सगळ्याला माहीत असेल मित्रांनो, सीताफळे प्रत्येकच जण खातो। तुम्हाला यामध्ये सीताफळ न घेता सीताफळाचे पाने पाहिजे आहेत। तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी कधीही दोन्हीपैकी एक टाईममध्ये सीताफळाचं पान तुम्हाला 1 पान चावून खायचं आहे मित्रांनो आणि त्यावरती 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे। हा प्रयोगही तुम्ही करू शकता मित्रांनो। यानेही तुम्हाला रिझल्ट लक्षात येऊन जाईल, तुम्हाला पोट साफ होण्यास मदत होऊन जाईल मित्रांनो। ह्या होत्या त्या 4 टिप्स ज्या अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। जर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। ज्या पेशंटला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, ज्या पेशंटला पोट साफ होत नाही आहे, अशा मित्रांना तुमचा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही मदत होऊन जाईल मित्रांनो। आणि आणखी आमच्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा। आमच्या चॅनलवरती असे आरोग्याविषयी नवनवीन व्हिडिओ येत असतात मित्रांनो।